असा प्रश्न अनेक वेळा विचारतात की तुम्ही गायनेकोलॉजिस्टकडे गेलात की तुमचं गर्भाशय हे काढून टाकलं जाईल, हिस्टेक्टॉमी लगेच केली जाईल. तर असं मुळीच नाहीये आणि तुम्ही ते समजून घेणं आवश्यक आहे. हिस्टेक्टॉमी करणं हा अतिशय शेवटचा उपाय आहे. जेव्हा तुमचे बाकी सर्व उपाय होऊन जातील आणि मग तुम्हाला दुसरा कुठला उपाय उरत नाही आहे त्यावेळेला आपल्याला उपाय करायचा. मग त्याच्यामध्ये जेव्हा स्त्रियांना रक्तस्राव होत असतो, आपण कारण बघूया की बाबा कोणकोणत्या कारणासाठी हिस्टेक्टॉमी करावी लागते. त्याच्यामध्ये स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळेला होणारा अतिरक्तस्राव की जो गोळ्यांनी थांबत नाही अशा प्रकारचा. त्यानंतर पेल्विक पेन ज्याला आपण म्हणतो, पोटामध्ये खूप दुखणं, पाळीच्या वेळेला दुखणं किंवा इतर वेळेलाही दुखणं, असहन न होण्या इतकं दुखणं, अशा प्रकारचं त्याला आपण डिस्मेनोरिया असं मेडिकल भाषेत म्हणतो, तशा प्रकारचं. दुसरं ज्याला डिस्पेरिनिया म्हणतो, म्हणजे ज्या वेळेला स्त्रियांना रिलेशन ठेवताना त्रास होतो त्यावेळेचं दुखणं असं असेल. किंवा ज्याला प्रोलॅप्स म्हणजे गर्भाशय खाली सरकणे, बाहेर येणे, लघवीची जागा खाली सरकणे, त्याचा त्रास होणे म्हणजे अर्जन्सी वगैरे, हा सगळा त्रास त्याच्यामध्ये होतो. तसंच एंडोमेट्रिओसिस नावाचा एक आजार आहे, ज्याच्यामध्ये स्त्रियांचं जर म्हणजे एंडोमेट्रियम जे आहे ते गर्भाशयाच्या बाहेर तयार होतं आणि त्याच्यामुळे जेव्हा मासिक पाळी येते त्यावेळेला इतर ठिकाणीही रक्तस्राव होतो आणि मग त्याच्यामुळे पोटात दुखणं किंवा अशा काही लक्षणं दिसत असतात. इन्फेक्शन सुद्धा असतात, जी इन्फेक्शन खूप मोठ्या प्रमाणावर पोटामध्ये होतात, त्यावेळेस सुद्धा गर्भाशय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतो आणि ते काढावं लागतं. ही कॅन्सर नसणारी कारणं झाली. पण कॅन्सर असणारी किंवा कॅन्सरची एखादी त्याच्यामध्ये सुरुवात होऊ शकते अशा प्रकारची पण काही कारणं आहेत. त्याच्यामध्ये गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर असेल, गर्भाशयाचा कॅन्सर असेल, ओव्हरीचा कॅन्सर असेल किंवा अगदी रेअर स्वरूपात आढळणारे इतर ठिकाणचे कॅन्सर स्वरूपात ब्रेस्ट कॅन्सर किंवा लिव्हर कॅन्सर, याच्यामध्ये तो कॅन्सर गर्भाशयात होऊ नये म्हणून पण आपण त्यावेळेला गर्भाशय काढून टाकत असतो. ज्याला पॅप्समियर नावाची एक तपासणी म्हणतात, ज्याच्यामध्ये आपल्याला गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर त्याच्या अगदी अल्प प्रमाणात असताना कळतो, त्यावेळेस सुद्धा आपल्याला हा गर्भाशय काढून टाकावा लागतो. त्यामुळे अशा सर्व ठिकाणी गर्भाशय काढावा लागतो. परंतु जेव्हा रक्तस्राव आणि काही लक्षणं असतात त्यावेळेला ते रक्तस्राव थांबवण्यासाठी आपल्याकडे गोळ्या औषधं आहेत, इंजेक्शन्स असतात. कधी कधी गर्भाशयाची पिशवी साफ करून घेणं, त्याला असं कॉमन भाषेत म्हणतात पिशवी साफ करून घेणं, त्याला आम्ही डायलेटेशन अँड क्युरेटेज DNC असं म्हणतो, ते करता येतं. एक विशिष्ट प्रकारची कॉपर्टी असते ज्याला आपण मेरिना असं म्हणतो, ती पण बसवून आपल्याला गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया लांबवता येते, त्याला आपल्याला थांबवता येते, असं करता येतं. किंवा लेझरच्या माध्यमातून ज्याला आपण ॲब्लेशन म्हणतो, मायक्रोवेव्ह थेरपी म्हणतो, अशा पद्धतीने देखील आपल्याला हे रक्तस्राव थांबवता येतो. म्हणजे रक्तस्रावासाठी ज्यावेळेला होत असेल तेव्हा त्याच्यावर आपल्याला बऱ्याच प्रकारचे शस्त्रक्रिया सोडून उपाय करता येतो. मात्र हा जो रक्तस्राव मासिक पाळी गेल्यानंतर, ज्याला आपण मेनोपॉज म्हणतो, तो गेल्यानंतर 10 वर्षांनी परत सुरू झाला किंवा त्याच्यामध्ये काही गाठ आलेली असेल गर्भाशयाच्या तोंडाला, तर अशा वेळेला मात्र ते ऑपरेशन करणं हा चांगला पर्याय राहतो, कारण त्यावेळेला कॅन्सरची शक्यता असते आणि त्यावेळेला मग जर गोळ्या औषधं किंवा अन्य उपाचारांनी त्याच्यावर जर अंगावर हा विषय काढला तर मात्र नक्कीच तो नंतर दुर्धर होऊ शकतो आणि मग ऑपरेशन सुद्धा करणं मुश्किल होतं, ज्यावेळेला ते इतर अवयवांचा देखील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होते कॅन्सरसाठी. त्यावेळेला आपण म्हणून योग्य प्रकारे या सगळ्या गोष्टी करणं हे आवश्यक आहे. हिस्टेक्टॉमी हा शेवटचा पर्याय आहे, शेवटचा योग्य पर्याय आहे. त्याच्यापूर्वी ते टाळण्यासाठी सुद्धा अनेक गोष्टी करता येतात. मात्र तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्टला या सगळ्याबद्दल विचारलं पाहिजे.